तीच मॅच त्याच प्रयत्नांचं फळ आपल्याला या थोड्याच वेळात पाहायला भेटणार. तीच मॅच सुरू होती, फायनलची मॅच. फायनलच्या मॅचचं प्रेशर वेगळंच असतं आणि प्रेक्षकांना आनंद देखील वेगळाच असतो. कारण फायनलची मॅच म्हणलं की एक सर्वांच्याच मनामध्ये धाकधूक असते की कोण होणार. सामना चालू. ठीक आहे. पहिलाच चेंडू अमोलचा गॅप मध्ये ढकलण्यात यशस्वी ठरलाय सागर. अत्यंत सुरेख चेंडू, पहिलाच सटीक टप्प्यावर चेंडू टाकला अमोलने. हा गोलंदाज खडकवासला संघाचा गोलंदाज, अत्यंत सुरेख कामगिरी हा गोलंदाज आपल्या संघासाठी प्रत्येक मॅच मध्ये करतोय. प्रत्येक मॅच मध्ये अत्यंत कमी धावा आणि विकेट देखील प्रत्येक सामन्यामध्ये मिळवतोय. अत्यंत सुरेख गोलंदाजी खडकवासला संघ करतोय. यावेळेस मात्र आपटला गेलाय शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू, पंचांचा इशारा, दोन्ही हात जमिनीला समांतर, वाईट चेंडू. पाहायला गेलं तर फायनलची मॅच जी की प्रेशराइज मॅच असते, या मॅचमध्ये चुका होण्याचे चान्सेस थोडेसे जास्त असतात. कारण जेव्हाची धाकधूक या ठिकाणी या मॅचमध्ये खेळाडूंची होत असते, परंतु प्रेशरला हँडल करता यावं आणि प्रेशरला हँडल ज्याला करता येतं तोच खेळाडू यशस्वीरित्या क्रिकेट खेळू शकतो. यावेळेस मात्र सुंदर चेंडू, आता मात्र चांगलंच चकवतोय फलंदाज सागर दर्शन. या फलंदाजाची अत्यंत सुरेख चेंडू, त्यावर चोरट्या स्वरूपात ही धाव भेटली. हा दर्शन सोनूभाऊ सकट 11 संघाचा हा खेळाडू दर्शन, जो की त्यांनी पहिल्या या आजच्या दिवसातल्या मॅच मध्ये अत्यंत सुरेख फलंदाजी केली होती. अत्यंत उत्तुंग आणि लांब लांब षटकार या दर्शनने खेचले होते. यावेळेस रिव्हर्स फटका, ते क्षेत्ररक्षक येतोय. रिव्हर्स फटका आला की त्यावर चेंडू हवेमध्ये होता. थोडंसं त्या ठिकाणी वाटलं होतं की क्षेत्ररक्षक येतोय, परंतु क्षेत्ररक्षक थोडासा पुढे पडला. एक धाव देखील पळून पूर्ण झाली. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आणि रनआउटला चान्स देखील होता. त्या ठिकाणी थोडंसं मिसफिल्ड झालं आणि त्या मिसफिल्डचा पुरेपूर फायदा उचलत या मिसफिल्डचा पुरेपूर फायदा उचलत एक धाव देखील पळून पूर्ण करतायत. आताच्या 2 धावा मिसफिल्डच्या स्वरूपात मिळतायत. अर्णोक धावसंख्या झाली ती 6. यावेळेस देखील पुढे टाकला चेंडू, चेंडू गेला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि निश्चितच झेल. खूपच मोठी विकेट मिळतीये ती खडकवासला संघाला या दर्शनच्या स्वरूपात. याच दर्शनने पहिल्या मॅच मध्ये जवळजवळ 6 षटकार मारले होते, फक्त 2 सिंगल काढल्या होत्या. 6 षटकार याच दर्शनने मारले होते. आता त्याच दर्शनला खडकवासलाचा संघ फारच कमी धावांवर विकेट करतोय. झेलबाद स्वरूपात ही विकेट भेटते ती खडकवासला संघाला. दर्शनच्या स्वरूपात 6 या धावसंख्येवर ही विकेट मिळाली आहे. यानंतर नवीन फलंदाज फलंदाजीसाठी मैदानात येतोय विशाल. सोनूभाऊ सकट 11 संघाचा हा नवीन फलंदाज विशाल मैदानात येतोय. अत्यंत सटीक टप्प्याचा मारा करण्यासाठी जाणली जाणारी टीम खडकवासला. प्रत्येक मॅच त्यांची पाहतोय आपण. प्रत्येक मॅच मध्ये अत्यंत अचूक टप्प्यांचा मारा या खडकवासला संघाचे गोलंदाज निश्चितच करत असतात. यावेळेस देखील तसंच काय पाहायला भेटतंय. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकानंतर धावा झाल्या त्या 6 आणि टोटली 6 षटकांचा हा सामना. गोलंदाजी मार्कवर प्रवीण दुसरं षटक हाताळण्यासाठी. यावेळेस देखील अत्यंत गतिवान वेगवान चेंडू, अत्यंत वेगवान चेंडू येतोय आणि थेट जाऊन यष्टीरक्षकाच्या हातात पडतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू, कोणतीच धाव नाही या चेंडूवर.
यावेळेस देखील सटीक टप्पा, बॅटची कडा, मागच्या दिशेने चेंडू जातोय. रनआउटला देखील चान्स होता परंतु तो देखील मिस झालाय. झेलबादला देखील चान्स होता, तो देखील मिस झालाय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. बॅटची कडा चेंडूला लागली होती. नशिबान म्हणावं लागेल कारण नो मॅन फिल्डर क्षेत्रामध्ये चेंडूने लँड केलं. चेंडूला गती मात्र फार होती त्याच्यामुळं यष्टीरक्षकाच्या देखील मागच्या दिशेने जाऊन चेंडू पडला. यातच एक धाव भेटते. यावेळेस देखील रिव्हर्स बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मोठी अपील परंतु ती अपील फेटाळताना पंच. यावेळेस देखील निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. यावेळेस पुढे चेंडू टाकलाय, खेळून काढलाय, ऑफसाईडच्या दिशेने चेंडू चाललाय षटकाराच्या दिशेने परंतु त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण. या खडकवासला संघाचा खेळाडू आपल्या संघासाठी 2 धावा निश्चितच त्याने तिथे वाचवल्यात. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि सुंदर गोलंदाजी देखील. सटीक टप्प्याचा मारा पाहायला भेटतोय. एकही टप्पा या ठिकाणी गोलंदाज चुकवत नाहीये. अत्यंत सटीक टप्पा. धावसंख्या होती ती 8 का 9 सॉरी 9. यावेळेस मात्र लोअर फुल टॉस आणि यष्टी चित, त्रिफळा चित. खूपच गतिवान चेंडू आला. लोअर फुल टॉस स्वरूपाचा चेंडू थेट येऊन आदळला स्टंपवर. त्रिफळा चित झाला हा विशाल. संघाला दुसरा धक्का या विशालच्या स्वरूपात. अत्यंत सुंदर गोलंदाजी पाहायला भेटली आतापर्यंत आपल्याला या खडकवासला संघाकडून. परंतु आता मात्र कमबॅक करावे लागेल ते म्हणजे सोनूभाऊ सकट 11 खडकी संघाला. कारण धावा पाहिल्यात हे दुसरं षटक चालू आहे. 9 धावा झाल्या तर 9 धावांवर 2 विकेट देखील पडल्यात. परंतु हा सागर की ज्यांनी मागच्या मॅचमध्ये ह्या सेमीफायनलच्या मॅचमध्ये अत्यंत सुंदर फलंदाजी याच सागरने केली होती. वैयक्तिक 46 धावांवर सागर मगाशी खेळत होता आणि आता देखील तो मैदानात आहे. तो मैदानात असेल म्हणजे नक्कीच विश्वास देखील सोनूभाऊ सकट टीमचा या सागरवरच असेल. सागरला कुठेतरी जबाबदारी घेऊन खेळण्याची गरज आपल्या संघाची. स्ट्राईकवर अमोल. पहिलाच चेंडू फॉलिंग स्वीप आणि चेंडू जातोय तो 1 बाउन्स सीमारेषा पार आणि अमोलच्या बॅट मधून येत आहेत हा चौकार. अत्यंत सुरेख फटका नजाकत पाहायला भेटली या फटक्यामध्ये अमोलची. पाहायला गेलं तर गतिवान स्वरूपाचा हा गोलंदाज खूपच गतिवान चेंडू टाकत होता. त्याच गतीचा फायदा उचलत फक्त त्या बॉलला दिशा द्यायचं काम या अमोलने केलं आणि 4 धावा आपल्या संघासाठी जोडल्यात. या 4 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होत आहेत त्या 13. फायनलची मॅच नामदार चषक शिरवळ 2025. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं षटक, सांघिक तिसरं षटक टाकण्यासाठी अमोल. यावेळेस देखील लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू पायावर मारा केला होता. तितकाच सुंदर खेळून काढला लेग साईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता परंतु फेकी मात्र थोडीशी चुकीची झाली आणि त्या फेकीच्या स्वरूपात पळून 3 धावा पूर्ण करण्यात यश मिळते ते म्हणजे सोनूभाऊ सकट 11 संघाच्या या खेळाडूंना. धावसंख्या होती ती 16.
अत्यंत सुरेख अशी फायनलची मॅच टीम खडकवासला विरुद्ध टीम सोनूभाऊ सकट 11 खडकी. यावेळेस देखील साठी एक टप्पा की ज्या टप्प्यावर एक धाव देखील मिळते आणि पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. निर्धाव स्वरूपाचा हा देखील चेंडू आणि मैदानात आगमन होतंय ते म्हणजे की ज्यांनी या टुर्नामेंटसाठी प्रथम बक्षीस दिलं रोख रक्कम 41,000 रुपये तेच शिरवळगावचे सामाजिक कार्यकर्ते रफिक भाई खान यांचा मैदानामध्ये सहर्ष स्वागत. खूपच सुंदर मॅच चालली आहे. त्या मॅचचा आनंद घेण्यासाठी रफिक भाई खान देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. खरंच आपलं मनापासून स्वागत. आणि त्याचबरोबर शिरवळगावचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गालिंदे आपलं देखील आपलं या क्रीडा संकुलाच्या ग्राउंडवर सहर्ष असं स्वागत. या फायनलच्या मॅचचा आनंद घेण्यासाठी सर्वच मोठमोठे नामांकित शिरोळगावचे उद्योजक असतील सामाजिक कार्यकर्ते असतील जे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं मी मनापासून पुनश्च एकदा स्वागत करतो. अत्यंत सुरेख फटका लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू खेळून काढला आणि ये जाच्या नादात विकेट गमावतोय सागर. अत्यंत महत्वाची ही विकेट होती टीम सोनूभाऊ सकट 11 खडकी संघासाठी. तीच विकेट गमावली आहे या संघाने. ज्या ठिकाणी गरज नव्हती त्याच ठिकाणी पळत सुटला. थोड्यासाठी धाव पूर्ण अपूर्ण ठरला आणि विकेट गमावून बसला तो सागर. याबरोबरच नवीन बॅटर मैदानात येतोय अक्षय. पॉवर हिटर म्हणून हा ओळखला जाणारा सोनूभाऊ सकट 11 संघाचा फलंदाज अक्षय मैदानात येतोय. आता गरज असेल ती म्हणजे एका पार्टनरशिपची कारण धावा हे तिसरं षटक चालू आहे. धावा झाल्यात त्या 19. 6 षटकाचा हा सामना. स्ट्राईकवर अमोल यावेळेस देखील उचललाय चेंडू जातोय आणि झेल मिस झालाय. खूप मोठी अपॉर्च्युनिटी मिळते ती म्हणजे अमोलला. या संधीचं सोनं नक्कीच करावं लागेल ते म्हणजे अमोलला कारण खूपच मोठी जीवनदान अमोलला भेटलंय. या जीवनदानाचं सोनं अमोलला करावं लागेल. आपल्या संघासाठी धावा खेचाव्या लागतील. परंतु पाहायला गेलं तर खडकवासला संघाची गोलंदाजी अचूक टप्प्याचा मारा करते. धावसंख्या झाली ती 21. 3 षटकाच्या समाप्तीनंतर या सोनूभाऊ सकट 11 खडके संघाच्या धावा झाल्यात त्या 21 धावा झाल्यात. यावेळेस स्ट्राईकवर येतोय तो म्हणजे नवीन फलंदाज अक्षय जो की मागच्या षटकामध्ये जो रनआउटच्या स्वरूपात सागर आउट झाला त्याच सागरची जागा घेण्यासाठी पुढे चालवण्यासाठी अक्षय मैदानात आलाय. हे षटक क्रमांक 4 प्रवीण. पहिलाच चेंडू प्रवीणचा खोलवर टप्प्याचा चेंडू तितकाच सुंदर खोदून काढला. सरळ दिशेने चेंडू गेलाय त्याच ठिकाणी आणि आता मात्र चुकी करणार नाही कारण पाहिलं तर असंच काही मागच्या वेळेस देखील झालं आणि धावबाद झाली परंतु आता मात्र चुकी करणार नाही. आता मात्र एका धावेवरच समाधान मानतायत. एका धावेने धावसंख्या फलक पुढे सरकते. धावसंख्या होत आहेत त्या 22. यावेळेस देखील अचूक टप्पा तितकाच सुंदर खेळून काढला. ऑफसाईडच्या दिशेने एक धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि निश्चितच दुसरी देखील पूर्ण. थ्रो मध्ये गडबड झाली आणि थ्रो चुकीच्या ठिकाणी गेला. त्याचा मोठा फायदा घेतला फलंदाजांनी. पळून 3 धावा आता पूर्ण करतायत. या 3 धावांनी धावसंख्या फलकामध्ये भर पडते. धावसंख्या होत आहेत त्या 25 धावा झाल्यात. खूपच प्रेशराईज ही मॅच. फलंदाजांना देखील
आतमध्ये धाकधूक होत असेल, कारण बी तसे नामदार चषक शिरवळ 2025 कोण होणार या चषकाचा मानकरी. यावेळेस देखील अप्रतिम टप्पा आणि मोठा फटका, अप्रतिम फटका या अक्षयच्या बॅट मधून हा पुल शॉट पाहायला भेटतोय. खरंच या शॉटचं कौतुक करावं तेवढं कमीच, कारण पाहायला गेलं तर हा चेंडू अत्यंत गतिवान असा, वेगवान असा, हा अत्यंत वेगवान स्वरूपाचा हा गोलंदाज, या वेगवान गोलंदाजावर असा फटका मारणं एवढं सोपं नसतं. तसंच काही करतोय, वेगवान चेंडूवर मोठा फटका या अक्षयच्या बॅटमधून पाहायला भेटला. अत्यंत सुरेख. या 6 धावांनी धावसंख्या फलकात भर पडते. धावा झाल्यात त्या 31. अत्यंत सुरेख. आता मात्र चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू अंगापासून लांब ठेवला, ऑफसाईडच्या दिशेने चेंडू टाकला आणि निर्धाव स्वरूपात मिळवला. धावसंख्या स्थिर 31. अत्यंत सुरेख फटका, फुलटॉस स्वरूपाचा आणि त्या ठिकाणी धाबातला चान्स, परंतु मिस करतोय. निश्चितच क्लिअरली पोचलाय फलंदाज. 2 धावा पडून पूर्ण करतायत. या 2 धावांनी धाव फलकात भर पडते. धावसंख्या झाली ती 33. 33 धावसंख्या. फायनलची मॅच रंगली या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलन ग्राउंड शिरवळ. यावेळेस देखील खेळून काढलाय, लेग साईडच्या दिशेने चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली होते, थोडंसं हलकंसं मिसफिल्ड. या हलक्याशा मिसफिल्डचा फायदा घेत 2 पूर्ण केल्या आणि रनआउट. फलंदाज बाद. सुंदर असा बाउंड्री लाईन वर थ्रो आणि फलंदाज रनआउट. संघाची धावसंख्या 35 धावा. चार ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 35 धावा. 2 षटकांचा खेळ बाकी. पुढील फलंदाज जुबेर, त्याचा सामना करण बंटी. 5वा षटक घेऊन आलाय बंटी. बंटी विरुद्ध जुबेर असं समीकरण मैदानामध्ये पाहूया.
ही पहिलीच इनिंग पाहायला भेटते. या पहिल्या इनिंग मधले 4 षटक संपलेत. 4 षटकानंतर टीम सोनूभाऊ सकट 11 संघाचा धावा झाल्यात त्या 35. 4 षटकानंतर 35 धावा झाल्यात. अजून खेळ शिल्लक असेल तो म्हणजे या पहिल्या इनिंग मधला 2 षटकाचा. यावेळेस रिव्हर्स बॅटने फटका येतोय पवेलियनच्या दिशेने. अप्रतिम फटका. जुबेर जो की पहिल्या चेंडूवर खेळत होता, पहिल्या चेंडूवर रिव्हर्स बॅटने फटका मारला आणि मिळवल्या दणदणीत खणखणीत चौकार. या चौकारासोबतच धावसंख्या फलकामध्ये 4 ने भरभरते. धावसंख्या होत आहेत त्या 39. यावेळेस देखील त्याच दिशेने पुल शॉट मारलाय आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय तो डाऊन द ग्राउंड सीमा रेषा पार. 4 धावा. अत्यंत सुंदर हा फटका या जुबेरच्या बॅटमधून आता देखील पाहायला भेटला. धावसंख्या झाली ती 43. 2 चेंडू 2 सलग चौकार. अत्यंत सुंदर फलंदाजी जुबेरकडून. आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण धावा जोडताना हा जुबेर. यावेळेस देखील बॅटची कडा चेंडूने बहुतेक घेतली होती आणि हवेमध्ये देखील होता, परंतु नॉमॅन फिल्टर क्षेत्रामध्ये लँड या चेंडूने केलं आणि पळून 1 धाव देखील पूर्ण केली. या एका धावेने धावफलक हलतंय, धावफलक पुढे सरकते. धावसंख्यावाली ती 44. आपल्या वाई खंडाळा महाबळेश्वरचे लोकनियुक्त लोकप्रिय आमदार मकरंदाबा पाटील यांच्याच मार्गदर्शनाखाली चालू असलेले हे नामदार चषक शिरवळ 2025 अत्यंत सुंदर. आणि या चषकातील ही फायनलची मॅच. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू चांगलाच खेळून काढलाय. चांगलाच खेळून काढला. सुंदर फेकी देखील आली आणि पळून 1 धाव पूर्ण झाली. 1 धावेने धावसंख्या फलक पुढे सरकते. धावसंख्या होत आहेत त्या 45. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय. ज्या फलंदाजाने पहिल्या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके 2 चौकार खेचले होते, तोच फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईकवर. यावेळेस देखील तोच प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र सफल होतोय जुबेर. पुन्हा एकदा रिव्हर्सने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस मात्र बॅट्स बॉलचं कनेक्शनच नाही, कसलाच संपर्क नाही. चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. धावसंख्या स्थिर 45. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू तितकाच सुंदर खोदून काढला होता सरळ दिशेने गोलंदाजाच्या हातात. आणि धावबाच्या स्वरूपात ही देखील विकेट अमोलच्या स्वरूपात भेटते खडकवासला संघाला. आणि षटक समाप्तीचा पंचांचा इशारा. हे 5वं षटक संपतंय. 5 षटकाचा खेळ संपलाय पहिल्या इनिंग मधला. 5 षटकाच्या समाप्तीनंतर सोनूभाऊ सकट 11 संघाची धावसंख्या झाली ती 45 धावा झाल्यात. हा नवीन फलंदाज मैदानात येतोय जो की सोनूभाऊ सकट 11 खडके संघाचा कर्णधार सनी मैदानात आलाय. कर्णधार पारी या सनीला नक्कीच खेळावे लागेल आपल्या संघासाठी. आता शिल्लक असतील ते म्हणजे शेवटचे 6 चेंडू. 5 षटकानंतर 45 धावा झाल्यात. आता हे शेवटचे 6 चेंडू पहिल्या इनिंग मधले शेवटचे हे 6 चेंडू. या 6 चेंडूंवर किती मोठ्या प्रमाणात धावा खेचू शकतायत पाहायला लागेल तेच याच ग्राउंडवर. सोनूभाऊ सकट 11 खडके संघाला मोठ्या धावांनी डोंगर उभा करण्याची गरज. शेवटचं षटक. गोलंदाजी मार्कवर विक्रांत हा खडकवासला संघाचा गोलंदाज.
पहिला चेंडू स्लोवर स्वरूपाचा चेंडू मोठा प्रहार आलाय त्या चेंडूवर चेंडू चाललाय तो सरळ सीमा रेषा पार. पुन्हा एकदा यावेळेस मात्र सनीच्या बॅट मधून हा षटकार येतोय. खरंच जसं म्हटलं होतं की कर्णधारी पारी त्याला खेळावे लागेल तसंच काही पहिल्या चेंडूवर हा मोठा फटका आणि या फटक्यासोबतच धावसंख्या होती ती 51. 50 धावा पूर्ण झाल्यात या सोनूभाऊ सकट 11 संघाच्या. 51 धावा झाल्यात. सनी स्ट्राईकवर पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार या सनीने मारला. यावेळेस मात्र सटीक टप्पा खोलवर टप्प्याचा हा चेंडू यॉर्कर स्वरूपाचा चेंडू जो की खेळण्यासाठी असमर्थ ठरला. थेट येऊन पायावर आदळला आणि मागच्या दिशेने गेला. पळून एक चोरटीशी धाव घेण्यात यशस्वी ठरलेत फलंदाज आणि या एका धावेने धाव फलक पुढे सरकते. धावसंख्या होत आहेत त्या 52 धावा झाल्यात. पाहायला गेलं तर 6 षटकांचा हा खेळ शेवटचं हे 6वं षटक. आणि नो बॉल. पंचांचा इशारा. नो बॉल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. रिव्ह्यू नाही. पंचांनी घेतला तरच रिव्ह्यू. तुम्ही नाही येऊ शकत. DRS या ठिकाणी उपलब्ध नाही. पंचांचा निर्णय अंतिम राहील. या मॅच मध्ये सर्वांनी याची दक्षता घ्या. जर वाटलं पंचांना तर पंच चेक करू शकतात परंतु तुम्हाला DRS उपलब्ध नाही. पंचांचा निर्णय या ठिकाणी अंतिम राहील याची दक्षता दोन्ही संघाने घ्या. कठोर निर्णय घ्यायची आम्हाला लावू नका. या ठिकाणी आगमन होतं ते म्हणजे या सामन्यासाठी ज्यांनी सर्व चषकांचं सौजन्य दिलं समीर भाऊ पानसरे. हे पहा पंचांनी निर्णय दिलाय. या सामन्यासाठी ज्यांनी ट्रॉफ्यांचं सौजन्य दिलं ते म्हणजे समीर भाऊ पानसरे. आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. या फायनल मॅचचा आनंद घेण्यासाठी समीर भाऊ पानसरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं मनापासून स्वागत या क्रीडा संकुलनच्या ग्राउंडवर नामदार चषक शिरवळ 2025 मध्ये. नो प्लस 1 यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू. फ्रीडचा मोठा फायदा. चेंडू चाललाय तो डाऊन द ग्राउंड. सीमारेषा पार. हा आलाय सनीच्या बॅट मधून चौकार. खूपच सुंदर महत्वपूर्ण धावा आपल्या संघासाठी जोडताना हा सनी. धावसंख्या झाली ती 58. अत्यंत सुरेख फलंदाजी. 3 बॉल झाले 3. शेवटचं हे 6वं षटक विक्रांत. यावेळेस मात्र स्लोवर स्वरूपाचा चेंडू आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. अत्यंत सुरेख टप्पा. स्लोवर स्वरूपाचा चेंडू टाकला की ज्या चेंडूवर पुन्हा एकदा स्लोवर. यावेळेस मात्र प्रहार येतोय. या चेंडूवर एक धाव पळून पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न आणि निश्चितच दुसरी देखील पूर्ण. या 2 धावांसोबतच धावसंख्या फलकात पुन्हा एकदा 2 ने भर पडते. धावसंख्या होत आहेत त्या 60.
यावेळेस पुढे चेंडू टाकलाय, मोठा प्रहार येतोय, चेंडू चाललाय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि झेल टिपतोय, नक्कीच बाद करतोय तो, म्हणजे या सनीला शेवटच्या चेंडूवर झेल बाद झालाय तो सनी, परंतु आपल्या संघासाठी महत्वपूर्ण धावा हाच सनी कर्णधार पारी खेळून जोडून गेलाय. यासोबतच 6 षटक संपतायत. 6 षटकाच्या समाप्तीनंतर सोनूभाऊ सकट 11 खडकी संघाच्या धावा झाल्या त्या 60, जिंकण्यासाठी 61 धावा. समीकरण फार सोपं, एका षटकाला 10चं ॲव्हरेज आणि एका षटकामध्ये 1 रन कशी तरी पळून काढा. 2 मिनिटाची रेस्ट घ्या आणि लगेच आतमध्ये चला. बरं, 5 मिनिटाची रेस्ट घ्या आणि आतमध्ये चला. ही चालू मॅच सोनूभाऊ सकट 11 संघ खडकी आणि खडकवासला संघ खडकवासला या दोन्ही संघांमध्ये हा चालू सामना रंगलाय, की ज्या सामन्यातली पहिली इनिंग संपली. या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 60, जिंकण्यासाठी हॅलो. चालू मॅच जे की या टुर्नामेंटसाठी अथक प्रयत्न सर्वांनीच घेतले, कमिटीने घेतले. गेली 1 महिना झालं या टुर्नामेंटची वाट सर्वजण पाठ होते आणि याच टुर्नामेंटचा हा शेवटचा दिवस. फायनलची मॅच या सामन्यांसाठी ज्यांनी हे प्लॅटफॉर्म तयार केलं, हे टुर्नामेंट भरवली, ती आयोजन कमिटी. या आयोजन कमिटीमध्ये अमित भाऊ कुचेकर असतील, संपत भाऊ पवार असतील, सुधीर भाऊ शेटे असतील, मयूर कदम असेल, परत विक्रम बागल असतील, या सर्वांचंच मी आणि त्याबरोबरच शिरवळ टेनिस कमिटी सर्वांचंच मी मनापासून असं आभार मानतो. कारण सुंदर ग्राउंड आपल्या सर्वांना खेळण्यासाठी उपलब्ध त्यांनी करून दिलं आणि या प्लॅटफॉर्मवर आपण सुंदर संधी आपल्या सर्वांसाठी निर्माण करून दिली. याच संधीचं सोनं नक्कीच बऱ्याच फलंदाजांनी केलंय आणि करतायत. या चालू चषकामध्ये नामदार चषक शिरवळ 2025 मध्ये ज्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं ते म्हणजे 41,000 रुपये रोख रक्कम श्री रफिकभाई खान, सामाजिक कार्यकर्ते शिरवळ, यांच्याकडून हे पारितोषिक देण्यात आलं. भाई, मी आपलं मनापासून असं आभार आणि स्वागत करतो या नामदार चषकामध्ये. द्वितीय क्रमांक 31,000 रुपये रोख रक्कम ज्यांच्याकडून देण्यात आली ती म्हणजे माननीय श्री राजेंद्रनाथ तांबे, माजी सभापती पंचायत समिती खंडाळा, यांच्याकडून हे देण्यात आलं. आपलं देखील मनापूर्वक आभार. आणि तृतीय क्रमांक 21,000 रुपये शिवांगण डेव्हलपर्स विशाल देशमुख, अंकुश निगडे आणि नितीन ओवाळ यांच्याकडून देण्यात आलं. आपलं देखील मनपूर्वक आभार. चतुर्थ क्रमांक 11,000 रुपये रोख रक्कम माननीय श्री उदयदादा कबुले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सातारा, यांच्याकडून देण्यात आलं. दादा, आपलं देखील हार्दिक आभार. आणि पंचम क्रमांक रोख रक्कम 7,000 रुपये हॉटेल राजमुद्रा प्रोप्रायटर दत्ता राणे यांच्याकडून देण्यात आलं. आपलं देखील मनपूर्वक असं आभार. आणि या सामन्यांसाठी सर्व चषकांचं सौजन्य ज्यांनी दिलं ते म्हणजे कैलासवासी श्री रवींद्रभाऊ कृष्णा पानसरे यांच्या स्मरणार्थ या चषकांचं सौजन्य ज्यांनी दिलं ते म्हणजे श्री समीर रवींद्रभाऊ पानसरे यांच्याकडून हे चषकांचं सौजन्य आलं. आपलं देखील मनापासून आभार. आणि या मॅचसाठी मॅन ऑफ द सिरीज सौजन्य गोटू भडकुंबे, ऋषिकेश भाऊ भडकुंबे, आपलं देखील मनापासून आभार ऋषिकेश भाऊ. यानंतर बॅट्समन
सौजन्य श्रावणी मोबाईल शॉपी शिरवळ, प्रोप्रायटर बाळा राऊत. बाळाभाऊ आपलं देखील मनपूर्वक आभार. त्यानंतर बेट्स बॉलर सौजन्य श्रावणी मोबाईल शॉपी शिरवळ, त्यांचं बाळाभाऊ राऊत आपलं देखील मनपूर्वक आभार. इमर्जिंग प्लेअर ऑफ टुर्नामेंट ही ट्रॉफी ज्यांच्याकडून देण्यात आली ते म्हणजे आजलन सय्यद, आपलं देखील मनापासून आभार. मॅन ऑफ द मॅच फायनल सौजन्य श्रावणी मोबाईल शॉपी, प्रोप्रायटर बाळा राऊत. बाळाभाऊ आपलं देखील मनापासून आभार. आणि या सामन्यासाठी यूट्यूबचं लाईव्ह प्रक्षेपण ज्यांनी सौजन्य केलं ते म्हणजे मुन्नाभाई शेख, गिरीशभाऊ शेटे, अझरभाई काजी आणि सचिन दादा निगडे, आपलं देखील मनपूर्वक आभार. आणि या खेळासाठी स्टंप व बॉल सौजन्य सुधीरभाऊ शेटे, आपलं देखील मनापासून आभार. सर्वच देणगीदार असतील, सर्वच सहकार्य करणारे असतील, सर्वांचंच मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण तुमच्यामुळेच ही अशी मोठी टुर्नामेंट आम्हा सर्वांना घेण्यासाठी सोपी जात असते. सर्वच बक्षीसदात्यांचं मनापासूनच आभार. ही शेवटची मॅच, फायनल मॅच, आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सामने होत आहेत ते म्हणजे वाई खंडाळा महाबळेश्वरचे लोकनियुक्त लोकप्रिय आमदार मकरंदाबा पाटील, जे की बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री देखील आहेत, माननीय श्री मकरंदाबा पाटील. गोळे त्या मॅचकडे. पहिला चेंडू अमोलचा. अमोल हा गोलंदाज, खडकी संघाचा हा गोलंदाज अमोल, जो की अत्यंत सुंदर गोलंदाजी करतो. अचूक टप्पा, या अचूक टप्प्यासाठी हा जाणला जातो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खडकवासला संघ या 61 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची फलंदाजी आली ती म्हणजे बबलू आणि प्रसन्न. याच प्रसन्नने अत्यंत महत्वपूर्ण धावा मागच्या मॅच मध्ये आपल्या संघासाठी जोडल्या होत्या. जवळपास 26 धावा या मागच्या मॅच मध्ये प्रसन्नने जोडल्या होत्या. अत्यंत सुंदर फलंदाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता याच प्रसन्नने. आता देखील तोच सलामीसाठी प्रसन्न आणि बबलू आला आणि 2 धावा पळून पूर्ण झाल्या. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर सिंगल आणि तिसऱ्या बॉलवर देखील ही सिंगल येते. या तिसऱ्या बॉलवर देखील सिंगल आली. या सिंगलमुळे धावसंख्या फलक पुढे सरकते. धावसंख्या झाली ते 3. 3 बॉल 3 धावा झाल्यात. खातं पहिल्याच बॉलवर उघडलं होतं. यावेळेस मात्र हा ऑफस्टंपच्या खूपच बाहेर वाईट स्वरूपाचा चेंडू. या वाईटमुळे एक्स्ट्रा धाव नक्कीच खडकवासला संघाला मिळेल. धावसंख्या होत आहेत त्या 4. यावेळेस पुढे चेंडू आला. मोठा प्रहार प्रसन्नच्या बॅट मधून आला. चेंडू गेलाय तो सीमा रेखा पार. षटकार. अत्यंत सुरेख फटका प्रसन्नच्या बॅट मधून आपल्या सर्वांना पाहायला भेटला. डोळ्याचं पारणं या फटक्यानं फेडलं. अत्यंत सुरेख असा फटका. आणि विशेष असं सांगावंसं वाटतं म्हणजे ही मॅच गेले 6 दिवस झाले मॅचेस चालू आहेत आणि गेले 6 दिवस STC लाईव्ह मार्फत यूट्यूबवर लाईव्ह चित्रीकरण या मॅचेसचं केलं जातंय आणि अत्यंत सुंदर असं हे लाईव्ह चित्रीकरण करण्यात येतं. STC लाईव्ह आपलं देखील मनापासून आभार. आणि खेळाडूंच्या आनंदाचे क्षण या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी या ठिकाणी STC लाईव्ह मौजूद आहे. आणि या टुर्नामेंटमध्ये विशेषतः ज्यांचं आभार मानावंसं वाटतं ते म्हणजे ज्यांनी रोख रक्कम तब्बल 41,000 रुपये पहिलं बक्षीस ज्यांनी दिलं ते म्हणजे रफिकभाई खान. हे या मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित आहेत. भाई आपलं खरंच मनापासून आभार मानावंसं वाटतं की आपण एवढं मोठं बक्षीस देऊन आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मागे पक्कळपणे खंबीर साथ म्हणून उभं राहत असता. यावेळेस शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू तितका सुंदर खेळून काढला आणि रनआउटला चान्स तो देखील मिस केला. आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी देखील पूर्ण.
पहिल्याच धावेला धावबादला चान्स होता, तो मिस झाला. त्याचाच मोठा फायदा घेत दुसरी धाव देखील पूर्ण केली. या खडकवासलाच्या दोन्ही खेळाडूंनी या 2 धावांसोबतच धावसंख्या होती ती 12. धावसंख्या झाली ती 12. यावेळेस नजाकत फक्त बॉलला दिशा द्यायचं काम या प्रसन्नाने केलं आणि पळून एक धाव पूर्ण केली. एका धावेने धाव फलक हलतंय. धाव फलकावर एक धाव जोडली जाते. धावसंख्या होत आहे त्या 13. यावेळेस नजाकत पाहायला भेटली. या शॉटवर प्रसन्नच्या बॅट मधून येत आहेत दणदणीत खणखणीत या 6 धावा. या 6 धावांनी धाव फलकावर मात्र मोठी भर पडते. धावसंख्या होत आहेत त्या 19. अत्यंत सुरेख फलंदाजी प्रसन्न आपल्या फलंदाजातून करतोय आणि हा नवीन गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी आला. पहिल्या चेंडूवर चांगलाच समाचार या फलंदाजाने गोलंदाजाचा घेतला. मोठा प्रहार पाहायला भेटला या पहिल्या चेंडूवर. 6 धावा. अत्यंत सुरेख अशी चाललेली ही फायनलची मॅच, जी की पहिली इनिंग संपली आहे. पहिल्या इनिंग नंतर धावा झाल्या त्या 61 धावांचा पाठलाग करत असताना हे दोन्ही सलामीचे फलंदाज खडकवासला संघाचे. स्ट्राईकवर प्रसन्न. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन आणि वाईड +1. गतीमध्ये परिवर्तन केलं, दिशेमध्ये देखील परिवर्तन झालं. दिशेमध्ये भरकटला आणि एक्स्ट्रा स्वरूपात धाव देऊन बसला, ती म्हणजे खडकवासला संघाला. आताचे वाईड आणि 1. आताच्या 2 धावा. धावसंख्या होती ती 21 धावा झाल्यात. यावेळेस शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू लेग साईडच्या दिशेने पुल केलाय. चेंडू जातोय तो 1 बाउन्स सीमा रेखा पार. आणि यावेळेस बबलूच्या बॅट मधून येत आहेत या खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावा. अत्यंत सुंदर फलंदाजी. समजूतदारपणे दोन्ही फलंदाज फलंदाजी करतायत. पाहायला गेले तर 62 धावा म्हटलं तर षटकाला 61 धावा म्हटलं तर षटकाला एक 10 धावा आल्या तरी त्या ठिकाणी बास होतील. तसंच काही कामगिरी या ठिकाणी दोन्ही फलंदाज समजूतपणे कामगिरी करतायत. धावा होत आहेत या चौकारासोबतच 25 धावा झाल्यात. अत्यंत सुंदर चेंडू, स्लोअर स्वरूपाचा हा देखील चेंडू, जी की ज्या चेंडूवर फलंदाजाने ट्राय केलं रिव्हर्स हिट मारण्याचा आणि तो मिस झाला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या स्थिर 25. या ठिकाणी आगमन होते ते म्हणजे पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्रनाथ तांबे, की ज्यांचं या सामन्यासाठी मोलाचं सहकार्य लाभलं. अण्णा आपलं मनापासून स्वागत. अत्यंत सुरेख फटका, मोठा फटका. पुन्हा एकदा बबलूच्या बॅट मधून येत आहेत या 6 धावा. अत्यंत सुरेख फलंदाजी आपल्या संघासाठी दोनही सलामीचे फलंदाज खडकवासला संघाचे फलंदाज करतायत. खरंच
धावसंख्या होत आहेत त्या 31. यावेळेस प्रेशराईज मॅच दिशेमधून भरकटतोय गोलंदाज. एक धाव देऊन बसतोय एक्स्ट्रा स्वरूपात खडकवासला संघाला. धावसंख्या होत आहेत त्या 32. नक्कीच पाहायला गेलं तर अत्यंत प्रेशराईज मॅच, कारण देखील तसंच. नामदार चषक शिरवळ 2025 कोण होणार नामदार चषकाचा मानकरी, थोड्याच वेळात निर्णय कळणार. शेवटचे निर्णायक 4 षटक अजूनही बाकी. आता मात्र चांगलंच फसवतोय गोलंदाज बबलूला आणि यासोबतच हे षटक संपतंय. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा. या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर खडकवासला संघाच्या धावा झाल्यात त्या 32 धावा झाल्यात खडकवासला संघाच्या. आता गरज असेल ती म्हणजे 24 चेंडूंवर 29 धावांची. 32 धावा झाल्यात. ही फायनलची मॅच रंगती ती म्हणजे सोनूभाऊ सकट 11 खडकी संघ आणि त्यांच्याच विरोधात खेळतोय तो म्हणजे खडकवासला संघ. दोन्ही संघ तुल्यबळ आणि या पहिल्या इनिंग मध्ये सोनूभाऊ सकट संघाने धावा केल्यात त्या 60. 61 धावा जिंकण्यासाठी आहेत. त्या धावांचा पाठलाग करत असताना हे सलामीचे दोन्ही फलंदाज एकाने थर्ड अंपायरचा मदत घेताना पंच. अत्यंत सुरेख चाललेला हा सामना या चषकामध्ये. आत्ताच ज्यांचं आगमन झालं ते म्हणजे राजेंद्रनाथ तांबे. आपलं मी खरंच मनापासून स्वागत करतो अण्णा, कारण तुमच्यासारखेच नेते, तुमच्यासारखेच खंबीर साथ आमच्या मागं लाभते. त्याच वेळेस अशा मोठमोठ्या टुर्नामेंटचं आयोजन आम्ही सर्वजण करत असतो. असंच काही अण्णांचं प्रत्येक वेळेस असतं की ज्या ज्या वेळेस आम्ही अण्णांना हाक मारतो प्रत्येक वेळेस आमच्या पाठीमागे खंबीर साथ बनून अण्णा उभे राहत असतात. अण्णा आपलं मनापासून स्वागत या टुर्नामेंटमध्ये. आणि धावबाद झालाय तो बबलू. अत्यंत क्लोज हा निर्णय जो की पंचांनी विचार केला आणि थर्ड अंपायरची मदत घेतली आणि या थर्ड अंपायरच्या मदतीत निर्णय देण्यात आला आणि धावबाद ठरला तो म्हणजे बबलू. संघाला पहिलाच धक्का बसतो या बबलूच्या स्वरूपात. बबलू सलामीचा फलंदाज होता खडकवासला संघाचा, जो की अत्यंत सुरेख पारी खेळत होता. जवळपास 12 या धावसंख्येवर बबलू बाद होतोय की ज्या धावसंख्या झाल्या त्या 33. आत्ताची एक धाव आणि एक विकेट मिळते ती. एक धाव भेटते ती खडकवासला संघाला आणि एक विकेट मिळते ती सोनूभाऊ सकट 11 संघाला. यावेळेस उडवलाय ऑफसाईडच्या दिशेने चेंडू गेलाय, परंतु त्या ठिकाणी नोमॅन फिल्डर क्षेत्रामध्ये लँड चेंडू करतोय. अत्यंत सुरेख हा फटका की ज्या फटक्यावर ही आताच्या 2 धावा आल्या. 2 धावा पळून पूर्ण केल्या. या 2 धावांसोबतच धावसंख्या होती ती 35 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात. यावेळेस खोलवर स्वरूपाचा चेंडू गेलाय तो सरळ दिशेने. चेंडू जातोय तो सीमा.
मोन्या पडून गेला काय ते नंतर बोल माहिती मोने इकडे की चालू होईल झालं काय प्रथम सत्कार केला जातोय ते म्हणजे ज्यांनी खंडाळा तालुक्याला अध्यक्षपदाचा बहुमान मिळवून दिला आणि वेळोवेळी ज्यांची साथ आमच्या मागं सर्वच क्रिकेट प्रेमींच्या मागं लाभते आणि ज्या ठिकाणी आम्हाला गरज असते त्या ठिकाणी खंबीर साथ बनून दादा आमच्या मागं सतत उभे राहत असतात. तेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सातारा सन्माननीय श्री उदयदादा कबुले यांचा